गेल्या 4 तिमाहीसाठी भारताचा वार्षिक सकल उत्पन्न 2013 मधील जानेवारी-फेब्रुवारी-मार्चचा वार्षिक सकल उत्पन्न 14,70,781.75 इतका होता, तर त्यात 4.78% वाढ झाली आहे. 2013 मधील एप्रिल-मे-जूनचा वार्षिक सकल उत्पन्न 13,56,778 इतकं होतं, तर त्यात 4.35% इतकी वाढ झाली आहे. 2013 मधील जुलै-सप्टेंबर-ऑक्टोबरचा वार्षिक सकल उत्पन्न 13,61,908 इतकं होतं, तर त्यात 4.81% इतकी वाढ झाली आहे. 2013 मधील ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरचं वार्षिक सकल उत्पन्न 14,78,152 इतकं होतं, तर त्यात 4.70% इतकी वाढ झाली आहे. वरील 4 तिमाहींच्या वार्षिक सकल उत्पन्नात 4.66% वाढ होऊन हे 14,16,907.44 इतक्यावर पोहोचलं आहे. एप्रिल 2014 मधील ग्राहक किंमत निर्देशकाचं परीक्षण. ग्रामीण भागाचा सशर्त ग्राहक किंमत निर्देशांक 140.6 इतका होता, तर त्यात 9.25% चलनवाढ झाली होती. मात्र मार्च 2014 मध्ये अंतिम ग्राहक किंमत निर्देशांक 139.7 वर पोहोचून त्यात 8.89% इतकी चलनवाढ झाली आहे. शहरी भागाचा सशर्त ग्राहक किंमत निर्देशांक 137.2 इतका होता, तर त्यात 7.69% चलनवाढ झाली होती. मात्र मार्च 2014 मध्ये अंतिम ग्राहक किंमत निर्देशांक 136 वर पोहोचून त्यात 7.51% इतकी चलनवाढ झाली आहे. वरील ग्रामीण व शहरी यांचा एकत्रित सशर्त ग्राहक किंमत निर्देशांक 139.1 इतका होता, तर त्यात 8.59% चलनवाढ झाली होती. मात्र मार्च 2014 मध्ये अंतिम ग्राहक किंमत निर्देशांक 138.1 वर पोहोचून त्यात 8.31% चलनवाढ झाली आहे. खालील वर्गांसाठी एप्रिल 2014 मध्ये झालेले एकत्रित चलनवाढ. अन्न आणि शीतपेयांमध्ये 9.66% अशी तात्पुरती चलनवाढ झाली होती, तर मार्च 2014 मध्ये अंतिम चलनवाढ 9.41% पोहोचली आहे. इंधन आणि विजेमध्ये 5.96% अशी तात्पुरती चलनवाढ झाली होती, तर मार्च 2014 मध्ये अंतिम चलनवाढ 6.29% पोहोचली आहे. कपडे, बेडिंग आणि पादत्राणे ह्यांमध्ये 8.83% अशी तात्पुरती चलनवाढ झाली होती, तर मार्च 2014 मध्ये अंतिम चलनवाढ 9.91% पोहोचली आहे. भारतातील औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक. जानेवारी 2012-13 मध्ये औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 182 इतका होता, तर 2013-14 मध्ये त्यात 0.77% चलनवाढ होऊन औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 183.4 वर पोहोचला आहे. फेब्रुवारी 2012-13 मध्ये औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 176.2 इतका होता, तर 2013-14 मध्ये त्यात 1.76% घट होऊन औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 173.1 वर पोहोचला आहे. मार्च 2012-13 मध्ये औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 194.2 इतका होता, तर 2013-14 मध्ये त्यात 0.51% घट होऊन औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 193.2 वर पोहोचला आहे. वरील तिन्ही महिन्यांची सरासरी. 2012-13 मध्ये औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 184.1 इतका होता, तर 2013-14 मध्ये त्यात 0.50% घट होऊन औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 183.2 वर पोहोचला आहे.
ट्रॅफिक सिग्नल असो, एखादे गाव असो किंवा रेल्वे स्टेशन असो, सगळीकडे तुम्हाला गरिबीचा चेहरा नक्कीच दिसून येईल. तो म्हणजे जागोजागी भीक मागत असलेला भिकारी. भारतातील भिकाऱ्यांच्या एकूण संख्येविषयी अंदाज करणे कठीणच आहे, कारण आज इथे तर उद्या तिथे असे भिकाऱ्यांचे जतेच्या जते हिंडताना आढळतात. आणि हे सामान्य माणसासाठी काही नवीन नाही. सार्वजनिक ठिकाणी वडीलधारी, अपंग, लहान मुलं आणि महिलांसारखे भीक मागताना आढळतात, जो आता एक व्यवसाय म्हणून राबवला जातो. गरिबी ही सर्वात मोठी समस्या आहे आणि भारतात गरिबांचं प्रमाण खूप आहे. भिकाऱ्यांनी व्यवसायाचं रूप धारण केलं आहे, जिथे लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना अपंग बनवून भीक मागण्यास भाग पाडतात. चूक ह्यांची नाही तर रॅकेट चालवणाऱ्यांची आहे. ह्यावर उपाय हाच की सरकारने रॅकेट चालवणाऱ्यांना कडेकोट शिक्षा केली पाहिजे. भीक मागणे हा व्यवसायच झाला असून ह्यात लहान मुलांना उभं करून लोकांच्या भावनांचा वापर केला जातो. आपण एकट्याने काहीच करता येणार नाही जोपर्यंत सरकारी कायदा केला जात नाही. सरकारने ह्यांच्यासाठी ठोस निर्णय घ्यायला हवेत. मुळात कायद्याप्रमाणे भीक मागणे हा लहान मुलांच्या मूलभूत अधिकारांचा उल्लंघन करण्यासमान आहे. जास्त प्रमाण बँगलोर येथे आढळून येतं. मुलांना जबरदस्ती नशा देऊन त्यांना खोट्या स्वप्नांच्या बळी पाडले जाते. इतकंच नाही तर त्यांचा छळ करून त्यांना जखमी केले जाते आणि मग भीक मागण्यास प्रवृत्त केले जाते. भीक मागणाऱ्या प्रत्येकाला सामाजिक अडचणींशी झुंजावे लागते. सरकारकडून गरिबांना घरं दिली जातात, ज्यांना बेगिंग होम्स असं म्हणतात. गरिबांना सरकारकडून मिळालेली घरं अतिशय वाईट अवस्थेत असतात. तिथे न आरोग्य रक्षणासंबंधी सुविधा असतात, न जेवणासंबंधी. ते घर नाही, तुरुंग असल्याची जास्त जाणीव होते. भारतात गरिबीचं प्रमाण जास्त असल्यामुळे भारताचा विकास मंदगतीने चाललाय. मग सरकारने गरिबी हटवण्यावर जोर दिला पाहिजे. मुळात भिकाऱ्यांसाठी सरकारने काम करण्याच्या, प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यांना कमवता येईल असे अनेक वेगवेगळे उपाय काढले पाहिजेत. अपंग, लहान मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र पुरवले गेले पाहिजेत. ह्यांच्यासाठी सरकारने सोप्या आणि उत्तम सोयी केल्या पाहिजेत. म्हणजेच गरिबांना त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी प्रोत्साहित केले पाहिजेत. तरच उद्याचा भारत गरिबीमुक्त देश म्हणून ओळखला जाईल.